सच्चिदानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि। अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। आपलं संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊलीच्या अभंगवाणीवर चिंतन चालू आहे। माऊली विविध अभंगातून प्रत्येक अभंगातून आपल्या जीवनाचं अंतरंग सांगत आहेत, जीवनाचा अनुभव सांगत आहेत। त्यांनी ज्या ज्ञानाचा अनुभव घेतला, जी शांती प्राप्त केली, जे समाधान प्राप्त केलं, जो आनंद आत्मसात केला, सेवितो हा रस वाटितो अनेका, त्यांनी जो ब्रह्मरस सेवन केला, जो आनंदाचा अनुभव अमृत सेवन केलं, ते तुम्हाला आम्हाला वाटण्यासाठी ही अभंगवाणी माऊलीने लिहिलेली आहे। आजचा अभंग आहे, वेडा झालो वेडियाच्या गावा गेलो, वेडा बैसलाशी भोळा कृपा करी शिवलीला, वेडियाने वेडे केले अवघे शिवरूपी नेले, मन्मथ म्हणे वेडा खरा गुप्त रूपे आला घरा। या अभंगातून संत शिरोमणी मन्मथ माऊली सिद्ध साधकाची अवस्था, त्याच्या जीवनाची अवस्था सांगत आहेत। त्या अवस्थेचा माऊलीने अनुभव घेतलेला आहे। माणसाचं जीवन, प्रत्येक माणसाला सुख पाहिजे, समाधान पाहिजे, आनंद पाहिजे, शांती पाहिजे। माणूस जे काही उठल्यापासून झोपेपर्यंत खटाटोप करतो, कशासाठी करत असेल तर जीवनामध्ये शांती, आनंद, प्रेम, सुख मिळवण्यासाठी करत असतो। हर्ष, सुख, हर्षच्या विरोधात खेद आहे, सुखाच्या विरोधात दुःख आहे, पण आनंदाच्या विरोधार्थी शब्द नाही। आनंदाचा विरोधार्थी शब्द नाही। म्हणून या आनंदाच्या प्राप्तीसाठी प्रत्येक जीवाची तळमळ आहे। जशी गंगेची ओढ सागराकडे जाण्यासाठी असते, तसं या पृथ्वी तलावरला प्रत्येक माणूस सुखाच्या शोधासाठी पळत आहे। पण त्याला सुख लाभलं का हो? तर ही सुख म्हणजे काय, आनंद म्हणजे काय, शांती म्हणजे काय, आणि त्या शांती प्राप्त झालेल्या माणसाचं जीवन कसं असतं हे माऊलीने या 4 चरणाच्या अभंगात सांगितलेलं आहे। आज मी येताना गाडीमध्ये माझ्या एक आजोबा आले। आजोबांनी विचारलं, महाराज, रिटायर शिक्षक होतो, 25-30 हजार रुपये पेन्शन येते, 10 एकर पाण्याची जमीन आहे, एकच मुलगा आहे, सुनबाई आहे, सगळं आहे, पण आनंदी जीवन कसं जगावं, जीवनात आनंद कसं मिळवावं, सतत आनंदी राहण्यासाठी काय करावं लागल, असं त्या आजोबांनी मला प्रश्न विचारला। मी सहज म्हणालो, वेड होवं लागलं। आजोबा अवाक होऊन माझ्याकडे पाहू लागले। वेड होऊ लागल? तर तसं नाही आजोबा, भगवंताला स्वतःला समर्पित करायचं आहे। आणि आता तुम्हाला सांगा वाटतंय, सुनानं आपलं ऐकावं, मुलानं आपलं ऐकावं, माझ्या मनासारखं सगळं व्हावं असं वाटल्यामुळं तुम्हाला तुमची 25,000 पगार असून, 10 एकर ऊस असून, मुलगा असून, पैसा अडका, सोनं नाणं सगळं असून तुम्हाला सुख मिळत नाही। मग बाहेर कुठं सुख? मुलगा सुख देईल म्हणून तुम्ही शोधत आहात, सून सुख देईल म्हणून शोधत आहात, पत्नी सुख देईल म्हणून शोधत आहात। सुख बाहेर नाहीच, सुख तुमच्या अंतरंगात आहे।
त्या अंतरंगातल्या भगवान शिवाला स्वतःला आजोबा समर्पित करा. समर्पित करा आणि जे काही संसारात होईल ते प्रभू तुझ्या इच्छेनं होत आहे असं समजा. आणि काहीही झालं तर प्रभू तुझी इच्छा पूर्ण होऊ द्या म्हणून शिवाय नमा म्हणा. महाराज बोलायला सोपं हो, राग आल्यावर का करावं? राग आल्यावर शिवाय नमा शिवाय नमा शिवाय नमा रागातच म्हणून टाका. जिभेला जसा जसा छंद लागेल तसं तसं तुमचं अंतरंग शुद्ध होईल आणि त्या शुद्ध अंतकरणात ज्ञानरूपी परमात्म्याचा प्रकाश पसरत जाईल आणि तिथं अंधकार नाहीसा होईल. तसं माऊली या सुखी माणसाचं, आनंदी माणसाचं जीवन सांगतात, संताचं जीवन सांगतात. वेडा झालो वेडा झालो, वेडियाच्या गावा गेलो. मग संत कसे असतात? भगवंताला समर्पित करून ते भगवंताच्या नामरूपात वेडे होऊन गेलेले असतात. तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, वेड्या माणसानं कपडे घातलं किंवा न घातलं, पिसे नेसली की उघडे, ज्याचे त्यालाच ठावे. वेड्या माणसानं कपडे घातलं किंवा न घातलं त्याला त्याचं काही भान नाही, पण बघणाऱ्याला वाटतंय ना कपडे घातलंय, कुणाला वाटतंय त्यानं कपडे घातले, पण ते वेडा त्या शरीरापोती मानसिक विकृतीमुळं वेडा झालेला असतो. पण संताचं तसं नसतं. संतानं शरीर, आपलं मन, आपली वाणी, आपलं सर्वस्व भगवंताला समर्पित केलेलं असतं आणि जे होईल ते भगवंताच्या इच्छेनं होईल या भावात ते दृढ असतात. एखादा मुलगा लहानपणीच पूजा अर्चा करू लागला तर आपले घरचे वडीलधारी माणसं, आतापासून काय रे देवदेव, म्हातारा झाल्यावर करावं, आता शिकायचं, कमवायचं, तुझं वय आहे आणि पूजा करीत बसल्यावर कसं? म्हणजे जगाच्या वेगळं जर वागत असला, काम धंदा कमाई करून जर ईश्वर चिंतन करत बसला तर लोक काय म्हणतील, काय वेड्यासारखं करू आले घेऊ, कीर्तन प्रवचन थेंडू आले, कमवायचे दिवस आहेत, कमाई करावं, जीवन सुखात घालावं, कळच नाही ह्या माणसाला वेड्यासारखं करू लागले. जगापेक्षा वेगळं करणं, विरुद्ध दिशेनं पोहणं म्हणजे त्याला वेड म्हणलं जातं. तर वेडे, संताचं वेडेपण कसं असतं? संत तुकाराम एक ऊसाची मुळी एके शेतकऱ्यानं दिलं. महाराज भगवंताचं नामचिंतन करत रस्त्यानं येत होते. एके शेतकऱ्यानं म्हणलं, महाराज ही ऊसाची मुळी घेऊन जावा, लेकरं खातील. खांद्यावर मुळी घेऊन निघाले महाराज. रस्त्यानं येताना प्रत्येक मुलगा एक मुळी ओढून घ्यायचा, एक ऊस काढून घ्यायचा. असं करता करता ते बांधलेलं दावण एकच ऊस राहिला महाराजाच्या हातात. महाराज घरी आले. घरी आल्यानंतर पत्नीनं म्हणली, दावं तर दिसू आलंय, मुळीत ऊस तरी एक दिसलेला आहे. महाराज म्हणले, वाटत काढून घेतलं. तर माऊलीला त्या राग आला आणि त्या रागानं ते ऊस घेतला आणि महाराजाला एक आणला. त्या ऊसाचे 2 तुकडे झाले. महाराज म्हणले, बघ भगवंताची किती कृपा आहे, मला ही ऊस गुडघ्यावर मोडायची सुद्धा त्यानं कष्ट करू दिले नाही. देवा तुझे किती उपकार आहेत. आणि ठीक आहे, भगवंतानं मोडून दिले आणि चल तू आपण खाऊच सगळे मिळून एक एक कांडी ऊस. प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंताची इच्छा बघणं. बघणाऱ्याला वाटलं असेल, काय हो बायकोनं मारली, माणूस वेड आहे. त्याला मारणारी बायको दिसेल नाही ना, ऊस ओढणारे ही लेकरं दुसऱ्याचीच असं त्याला वाटलं नाही. ऊस देणारा भगवंत, ऊसाची प्रत्येक ऊस ओढून घेणारा बालक भगवंत आणि एकच ऊस घरला आणणारच का म्हणून ते ऊसानं मारलेली पत्नी भगवंत. वेडा झालो वेडा झालो, वेडी याच्या गावा गेलो. असे जे संत महात्मे जे भगवंताला समर्पित आहेत
त्या संताच्या संगतीत गेलो, त्या गावात राहू लागलो. कारण वेळ लागल्याशिवाय एखाद्या शास्त्रज्ञाला शोध लावायचा म्हणजे त्या क्षेत्रात वेळ व्हावं लागतं आणि संपूर्ण तन मन धन खर्च करावा लागतो, तेव्हा कुठंतरी एक शोध लागतो. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये पुढं माऊली म्हणतात, वेडा बैसलाशी भोळा कृपा करी शिवलीला. वेडा म्हणजे भगवंताचं बालक आहे, भगवंताला समर्पित झालेलं बालक आहे आणि त्याच्या जीवनाचा सर्व भार भगवंत घेतो. वेडा बैसलाशी भोळा कृपा करी शिवलीला. त्याच्यावर सतत भगवंत कृपा करतो, त्याच्या कल्याणासाठी भगवंत अविरत झटतो. याचं एक उदाहरण तुम्हाला सांगायचं म्हणजे, एक युवक, घरची परिस्थिती नाजुकीची, वर्तमानपत्र विकून शाळेतलं शिक्षण घेतो. शिक्षण घेतल्यानंतर पुढं इंजिनिअरिंगला नंबर लागल्यानंतर त्याच्याकडे फीस भरायला पैसे नसतात. त्यावेळेस बहीण, लग्न झालेली मोठी बहीण दागिने विकून त्याची फीस भरते आणि तो एरोनॉटिकल इंजिनिअरिंगला लागतो तो युवक. आणि त्याचं स्वप्न असतं पायलट व्हायचं. इंजिनिअरिंग झाली आणि तो पायलटच्या इंटरव्ह्यूला गेला. तिथं पायलटच्या इंटरव्ह्यूला गेला, त्यानं विशाल स्वप्न बघितलं, आता पायलटची नोकरी करायची. ताईनं दागिने विकून आपल्याला पैसे भरलेले ताईचे पैसे आपण परत करायचे. पण तिथं त्याला नोकरी लागत नाही. तो निराश होऊन येतो. वाराणसीमध्ये गंगेच्या किनाऱ्यावर फिरतो. आता काय म्हणून घरी जायचं, काय म्हणून घरी जायचं, आता ह्या देहाला गंगेत समर्पित करायचं, असा तो विचार करतो. युवक आत्महत्येचा विचार करत थांबतो. असं उडी मारणार तो पाठीवर एक थाप पडली. एक भगव्या वेशातले संन्यासी, भगवान विश्वनाथ त्या संन्याशाच्या रूपात आले आणि पाठीवर थाप मारली. काय रे बाळा, खूप थकलेला दिसतोस, 2 दिवस झालं जेवला नाहीस का रे बाळा, काही चल माझ्यासोबत चल. मठामध्ये त्याला घेऊन गेले आणि त्याला जेवायची व्यवस्था केली. त्याला झोपण्यासाठी अंथरूण पांघरून दिलं. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नानाची व्यवस्था केली आणि स्नान केल्यानंतर त्या युवकानं दर्शन घेतलं. त्यावेळेस त्या महाराजांनी विचारलं, बाळा तुझ्या डोक्यात आत्महत्येचा विचार का आला रे? त्यावेळेस तो युवक म्हणतो, अत्यंत गरिबीतून शिक्षण घेतलं महाराज, उच्च शिक्षणासाठी पैसे नव्हते. ताईनं हातातल्या पाटल्या, बांगड्या, गळ्यातले दागिने विकून मला फीससाठी पैसे भरले. नोकरीच्या इंटरव्ह्यूला गेलो पण नोकरी लागली नाही. आता मी काय म्हणून घरी जाऊ? त्यावेळेस त्या महाराजांनी सांगितलं, बाळा भगवंताला ह्याच्यापेक्षा मोठं द्यायचं आहे रे तुला. भगवंताला ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट तुला द्यायची आहे म्हणून ही छोटी गोष्ट दिली नाही. तू फक्त त्या भगवान विश्वनाथावर विश्वास ठेव आणि तू काम करत राहा. एका दिवशी देशातल्या सर्वोच्च पदावर तू जाशील. स्वामीजीचा शब्द ऐकला आणि भगवान विश्वनाथावर श्रद्धा ठेवली आणि तो युवक संशोधनाच्या कार्यात लागला. त्यानं देशासाठी मिसाईल बनवली. इतका त्या संशोधनात व्यस्त झाला की त्या युवकाला लग्न करण्यासाठी सुद्धा वेळ मिळाला नाही. संपूर्ण वेडावला, झपाट्यानं वेडावून गेला आपल्या संशोधनामध्ये. आणि त्याचं वेडेपण पाहून देशाला एकदा त्याचं वेडेपण पाहून भारतातल्या जनतेला त्याला सर्वोच्च पदावर बसावं वाटलं. तो युवक म्हणजे आपली भारताचे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम. स्वामीजीच्या शब्दाची त्याला प्रचिती आली. जो भक्त भगवंतावर विश्वास टाकून आपल्या कार्यात परमेश्वर पाहून स्वतःला झोकून देतो, त्याची सगळी जबाबदारी भगवान घेतात आणि त्याचं कल्याण करतात. वेडा बैसलाशी भोळा कृपा करी शिवलीला.
वेडी याने वेडे केले अवघे शिवरूपी नेले. जे संत भगवंताला समर्पित असतात तो भगवंतही भक्तासाठी वेडा झालेला आहे आणि भक्तही भगवंतासाठी वेडे झालेले आहेत. वेडी याने वेडे केले. माऊली म्हणतात त्या वेड्यानं मला वेड केलं. भक्तावर वेड्यासारखं प्रेम करणारा जर कोणी असेल तर तो भगवंत आहे. आणि त्या वेड्यानं मला वेड केलं आणि अवघ शिवरूपी नेलं. मला शिवरूपी नेलं, शिवरूपात स्थिर केलं. माझा एवढा दृढ भाव केला त्यानं की भगवंताशिवाय दुसरं काहीच नाही. गुरु नानक देवाचं उदाहरण सांगता येईल. नानक देव 10-12 वर्षाचे असताना त्यांचा सगळा भार भगवंतावर होता आणि भगवंताच्या नामचिंतनात राहायचे. शाळेत जायचं नाही, शाळेत गेलं तरी नामस्मरण करत बसायचे. त्यावेळेस आई वडिलांना लेकरू जर शाळेत जायला गेलं तर आई वडील कंटाळून जातात आणि चल बाबा कुठतं दुकानावर राहा म्हणतात. तसं नानकदेवाच्या आई वडिलांना त्यांना आणलं आणि एका गोडाऊनमध्ये माप करण्यासाठी ठेवलं, धान्य मोजून देण्यासाठी ठेवलं आणि प्रत्येक तराजूत माप करायचं. आणि त्यावेळेस तराजू नव्हते, शेराचा, पायलीचा, आदलीचा माप असायचा आणि धान्य मोजून द्यायचं. मग धान्य मोजून देताना त्यांचा भाव, धान्य भगवंत रूप आहे, देणाऱ्यात मध्ये भगवंत बसलाय आणि धान्य घेणाऱ्यात भगवंत आहे. माप द्यायला चालू केलं पहिल्या गिरायकाला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 एक माप द्यायचं आहे. एका गिरायकाला 1 पायली भरून द्यायचं, दुसऱ्याला 2, 3, 4 किती पायल्या धान्य गेलं हे मोजायचं त्यांच्याकडं काम होतं. आणि 13 नंबर आला, 13वी पायली टाकली. 13 म्हणजे समाधी लागली ना भगवंताचं. 13 सब कुछ तेरा नहीं कुछ मेरा या भावामध्ये पूर्ण गोडाऊन रिकामं झालं. माप पुढला 14-15 झाला नाही. त्यावेळेस सांगितलं, संध्याकाळी गोडाऊन रिकामं झालं. पुन्हा माप नाही, पैसे घेणं नाही, देणं नाही. मालकानं बोलावलं आणि सांगितलं सगळ्यांनी. नानकानं सगळं वाटून टाकलं. त्यावेळेस मालकानं बोलवलं, नानका तू वाटलास का रे? त्यावेळेस म्हणलं काही नाही, 13 म्हणलं मला समाधी लागली, पुढे का झालं मला माहिती नाही. त्यावेळेस मालकानं म्हणलं काय रिकामं केलास गोडाऊन, तुझ्या वडिलाला बोलवतो, आधी बघतो तर किती नुकसान झालंय. ते मालक ज्यावेळेस गोडाऊनला बघतात, त्या गोदामात जाऊन बघतात तर धान्य तसंच भरलेलं होतं. वेडियानं वेड केलं, अवघ शिवरूपी नेलं. अशी अवस्था आहे भगवंताच्या नामचिंतनात. संत तुकारामाला पाखरं राखायचं काम दिलं आणि आठवड्यावर भगवंताचं नाम चिंतन करत पाखरं राखत बसले. पाखरं यायचे, धान्य ज्वारी खायचे आणि आठवड्यावर पाणी घेऊन बसले. ज्वारी खाल्ले की पाणी प्यायला या. मग सगळे दाणे खाऊन टाकले, पाखराने दाणे खाऊन टाकले. मग ते ज्या शेताचा मालक काय ज्यानं नोकरी ठेवलेलं होतं तो आला आणि म्हणला, कसं केलं तुम्ही, कसं राखलो पाखरं, सगळं नुकसान झालं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, पाखरं राखलो बघा, एक तर पाखरू रोड झालंय का, सगळे पाखरं टवटवीत, तुम्ही मला पाखरं राखायचं काम दिलं होतं. तर त्या पाखरात भगवंत बघणारे, माझ्या हृदयात शिव आहे, त्या पाखरात शिव आहे, ज्याचं शेतकरी त्याचं शिव आहे आणि या सगळ्याचं मंगल झालं पाहिजे अशी हृदयात कामना. सर्वे भवन्तु सुखीना असा भाव असल्यानंतर त्या शेतकऱ्यानं ज्यावेळेस मळणी करून रास केलं तर वर्षापेक्षा 2 पोते ज्वारी जास्त झाली.
वेडी यानं वेड केलं अवघ शिवरूपी नेलं. मनमत म्हणे वेडा खरा, गुप्त रूपे आला घरा. जगाला हे वेडे झालेले दिसतील महात्मे, पण तो आपल्या घरी आलेला असतो. आपलं घर कोणतं आहे? आत्मस्वरूपात येणं, आत्मस्वरूपात राहणं, परम आनंदा स्वरूपात स्थिर राहणं, सदैव समाधानात राहणं, हे आपलं घर आहे. जिथं चिंता नाही, शोक नाही, हळहळ नाही, नित्य समाधान. तिन्ही देवाचे विश्रामधाम, आमचे गुह्य रूप परम, तयाच्या सत्य सृष्टी कर्म करीती देव आनंदे. ते आपल्या हृदयातल्या गुह्य रूपाची प्राप्ती. मनमत म्हणे वेडा खरा, गुप्त रूपे आला घरा. गुप्त रूपानं आपल्या चुकून हिंडला होता संसारामध्ये. मला हे पाहिजे, शाळा शिकलो तर सुख मिळेल, नोकरी लागली तर सुख मिळेल, बायको मिळाली तर सुख मिळेल, 2-4 लेकरं झाले तर सुख मिळेल. सुख लांब पळत होतं आणि हा त्याच्या मागे पळत होता. त्याला सुख काही मिळत नव्हतं. पण संसाररूपी अरण्यवनी अहम भ्रांती दिशा भुलुनी, संसाररूपी अरण्यामध्ये मी आणि माझं या भ्रांतीनं दिशाहीन झालेला जीव. तेथे काम क्रोध सिंह व्याघ्र हिंस्र श्वापदे वेडूनी. मी आणि माझं याच्या भ्रांतीत पडून सुख शोधायला निघालेला संसाराच्या अरण्यात माणूस, त्या माणसाला सुख सापडत नव्हतं. काम क्रोध रूपी सिंह वाघ लांडगे त्याचा घेरा मारून त्याला दुःख देत होते, त्याला अशांत करत होते. त्या ठिकाणी त्याचं भाग्य उदयाला आलं. तेथे भेटले अदृष्ट कृपादानी, त्याने दुष्ट श्वापदे टाकली छेदुनी, सुपंते लावले शुद्ध बोधुनी. तिथं अदृष्टे संत भेटले, कृपादानी भेटले आणि त्यांनी ज्ञानाचा बोध केला. परमात्मा तुझ्या हृदयात आहे, शांती तुझ्या हृदयात आहे, प्रेम तुझ्या हृदयात आहे, बाहेर तू शोधू नको. त्यांनी ज्ञानरूपी खडगानं दुष्ट श्वापदे काम क्रोध लोभ मोह दंभ अहंकार या ज्ञानरूपी तलवारीनं सर्व श्वापदे त्यांनी मारून टाकली त्या संतानं. आणि सुपंते लावले शुद्ध बोधुनी, शुद्ध चैतन्याचा त्या आनंद रूपाचा बोध केला. आणि त्या आनंद रूपाचा बोध केल्यानंतर जगाची पर्वा राहत नाही. कुणी कमिवलं म्हणल, कुणी गमावलं म्हणल, कुणी वेड झालं म्हणतील, काहीच हरकत नाही. त्या वेडामध्ये मजा आहे. मनमत म्हणे वेडा खरा, हो वेडेच आम्ही, संत आम्ही वेडेच आहोत. भगवंत आमच्यासाठी वेडा आहे आणि आम्ही भगवंतासाठी वेडे आहोत. पण याद राखा, तुम्हाला काहीही कळालेलं नाही. गुप्त रूपे कुणालाही न कळता आम्ही स्वानंदाच्या साम्राज्यात आलो आहोत, आनंदाच्या साम्राज्यात नांदत आहोत. असं आनंदाचं साम्राज्य तुम्हाला आणि मला लाभावं यासाठी अखंड संताचं स्मरण, भगवंताचं चिंतन, नामस्मरण करून आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं. ओम शांती शांती शांती.